हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या आपण LDC पोस्टसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन करत आहोत। याच्यामध्ये अकाउंटिंगच्या काही बेसिक कन्सेप्ट महत्त्वाच्या असतात। आज अशीच एक बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत, जी आहे कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस। मुलांना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅपिटल एक्सपेंडिचर, किंवा which of the following is revenue expenditure, which of the following is deferred revenue expenditure, किंवा advertisement paid in advance, heavy expenditure on advertisement is which type of expenditure। तर या टाईपचे काही प्रश्न विचारले जातात, जे कॅपिटल आणि रेव्हेन्यूच्या बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड असतात। त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यावर एक तरी प्रश्न आपल्याला येतो, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर। ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न सॉल्व करताना आपल्याला याचा प्रॉपर मीनिंग माहिती पाहिजे, कोणते रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत, कोणते नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यानंतर यांचे एक्झाम्पल काय, तर हे सगळं माहिती पाहिजे। त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण बघत आहोत। मी या टॉपिकवर एक डीप व्हिडिओ देखील बनवलेला आहे, जो अकाउंटिंग फंडामेंटल्सच्या प्लेलिस्टला तुम्हाला सापडेल। महावितरणचे ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, तर त्यावेळेस हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तो सुद्धा व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण फक्त कॅपिटल एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस या आपण कन्सेप्ट क्लिअर केला। त्याच्यामध्ये कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट, कॅपिटल गेन, रेव्हेन्यू गेन, तर ह्या सगळ्या कॅपिटल आणि रेव्हेन्यूशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे। त्यामुळे तो व्हिडिओ देखील बघून घ्या। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा माझ्या प्लेलिस्टला देखील तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही। आपल्याला LDC पोस्टच्या एक्झामच्या आधीच बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओ कव्हर करायचे आहेत। त्याच्यामुळे जवळपास सगळा सिलेबस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामुळे कोणतेही व्हिडिओ मिस करू नका, चॅनलशी कनेक्टेड राहा, ज्याच्यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आज आपण बघणार आहोत कॅपिटल एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस। एक्सपेन्सेस म्हणजे खर्च। ठीक आहे, बिझनेसमध्ये जर समजा आपण एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली, बिझनेसमध्ये जर समजा आपण एखाद्या वस्तूचं युटिलायझेशन केलं किंवा एखाद्या सर्व्हिसेसचं युटिलायझेशन केलं, जर समजा तो खर्च आपण शॉर्ट पिरियडसाठी केला तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात। तो खर्च जर आपण लॉंग पिरियडसाठी केला तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात। ओके, आता या ठिकाणी एक्सपेन्सेस म्हणजे काय, वस्तू आणि सेवा यांचा लाभ घेण्यासाठी, बेनिफिट्स मिळवण्यासाठी आपण जे अमाऊंट पेबल आहे तर याला एक्सपेन्सेस म्हणतात। मग हे एक्सपेन्सेस कोणकोणत्या टाईपचे असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर। जे एक्सपेंडिचर नॉन रिकरिंग नेचरचे आहेत, लॉंग पिरियडसाठी आहे, त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात। जे रिकरिंग नेचरचे शॉर्ट पिरियडसाठी आहे, म्हणजे विदिन 1 इयर आपण ते खर्च केलेले आहेत, किंवा फॉर 1 इयर आपण ते खर्च केलेले आहेत, तर ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाले। आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ज्याचा काही पार्ट ते पूर्णतः किंवा पार्टली ते फ्युचर पिरियडशी रिलेटेड असतात, तर याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात। आता या तीनही कन्सेप्ट आपण थोड्या डीपली बघू। सगळ्यात आधी बघू कॅपिटल एक्सपेंडिचर। Capital expenditure, expenses which has been incurred for the purpose of obtaining long-term benefits. These are typically non-recurring and benefits of the business for more than one accounting year or period. ठीक आहे, आता या ठिकाणी हे एक्सपेन्सेस कोणते आहेत, एक्सपेन्सेस विच हॅज बीन इनकर्ड फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग लॉंग टर्म बेनिफिट्स। लॉंग टर्म बेनिफिट्स मिळवण्यासाठी आपण जे एक्सपेन्सेस केलेले आहेत, फ्युचरमध्ये ज्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेत, जे एक्सपेन्सेस आपण 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष बेनिफिट मिळावे म्हणून केलेले। आपण मशिनरी खरेदी केली कशासाठी, फ्युचरमध्ये किंवा इन फ्युचर आपल्याला प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवता यावी यासाठी। ठीक आहे, मग हे बेनिफिट कसे आहेत, लॉंग टर्म बेनिफिट्स आहेत। दीज आर टिपिकली नॉन रिकरिंग रिकरिंग म्हणजे काय, जे परत परत उद्भवतात जे खर्च, त्यांना रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणतात। आणि जे एक्सपेन्सेस परत परत आपल्याला करावे लागणार नाहीत, आपण 4 वर्षांनी, 8 वर्षांनी, 10 वर्षांनी, ज्यावेळेस आपण घेतलेली मशिनरी आहे, एक तर आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं आहे किंवा ती मशिनरी खराब झाली तरच आपण दुसरी मशिनरी खरेदी करतो। परचेस ऑफ फिक्स असेट, तर हे खर्च काय, नॉन रिकरिंग नेचरचे। ठीक आहे, म्हणजे दरवर्षी आपण परत सारखे दर महिन्याला, दरवर्षी हे खर्च आपण करत नाही, पर्टिक्युलर पिरियड नंतर ते खर्च आपण करत नाहीत।
तर त्याला नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणतात. अँड बेनिफिट्स द बिझनेस फॉर मोर दॅन 1 अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे, 1 इयर ऑर पिरियड. आणि याचे बेनिफिट्स आपल्याला मोर दॅन 1 अकाउंटिंग इयर. ठीक आहे, एक वर्षापेक्षा जास्त त्याचे आपल्याला बेनिफिट्स मिळतात किंवा मोर दॅन 1 अकाउंटिंग पिरियड आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळत असतात. ठीक आहे, मग हे झाले कॅपिटल एक्सपेंडिचर जे लॉंग टर्म बेनिफिट्स मिळवण्यासाठी केलेले आहेत, नॉन रिकरिंग नेचरचे आहेत आणि ज्याचे बेनिफिट्स आपल्याला मोर दॅन 1 अकाउंटिंग इयर मिळत असतात. तर हे झाले कॅपिटल एक्सपेंडिचर. आता याचे काही आपण एक्झाम्पल बघू. जर आपण समजा फिक्स असेट खरेदी केली, ठीक आहे, आपण मशिनरी परचेस केली 2 लाखाची. ठीक आहे, 2 लाखाची मशिनरी परचेस केली. हे झालं परचेस ऑफ फिक्स असेट. ॲडिशन इन फिक्स असेट. जर समजा आपल्याकडे 50 लाखाची जर आपल्या बिल्डिंगची याच्यामध्ये आपण काय केलं, एक माळा वाढवला, 10 लाख रुपये खर्च आला. ठीक आहे, मग हे काय झालं ॲडिशन. आपल्याकडे एक बिल्डिंग आहे, तिची कॉस्ट किती आहे 50,000 आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 10 लाख रुपये ॲडिशन केलं. परत त्याच्यामध्ये आपण काय केलं, त्या बिल्डिंगमध्ये आपण एक माळा वाढवला वरती परत. ठीक आहे, किंवा नवीन गाळे काढले त्याच्यामध्ये, यालाच म्हणायचं ॲडिशन इन बिल्डिंग. किंवा आपण मशिनरीमध्ये सुद्धा ॲडिशन करू शकतो. जर समजा आपल्याकडे आधीची 2 लाखाची मशिनरी आपण अजून त्याच्यामध्ये एक्सटेन्शन केले, 1 लाख रुपये वाढवून दिले. ठीक आहे, 1 लाखाची ॲडिशनल मशिनरी आपण परचेस केली. तर हे झालं ॲडिशन इन फिक्स असेट. रिनोव्हेशन ऑफ बिल्डिंग. आपल्याकडे 50 लाखाची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं, 5 लाख रुपये खर्च केला आणि आहे त्या बिल्डिंगला रिनोव्हेशन केलं. ठीक आहे, हा सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. बिल्डिंगचं रिनोव्हेशन काय आपण दरवर्षी करणार नाही किंवा दर महिन्याला करणार नाही. ठीक आहे, मग ते ज्या वेळेस गरज पडेल तेव्हाच आपण रिनोव्हेशन करणार. हा कोणता खर्च आहे, हा आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर एक्सपेंडिचर इन्कर्ड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑफ फिक्स असेट. आता आपण फिक्स असेट परचेस केली, आपण 1 लाखाची मशिनरी परचेस केली. ठीक आहे, 1 लाखाची आपण एक मशिनरी परचेस केले. आता 1 लाखाची मशिनरी आणण्यासाठी बसवण्यासाठी आपल्याला इन्स्टॉलेशन चार्जेस लागले 5,000 रुपये. इन्स्टॉलेशन चार्जेस. मग हे जे 5,000 आहेत हे आपण कधी खर्च करणार, ज्या वेळेस मशीन आणली त्यावेळेसच ती इन्स्टॉल करणार. ठीक आहे, दर महिन्याला ती परत आपण काढून इन्स्टॉल करणार नाही. एकदा इन्स्टॉल केली की मशिनरी आपण ती लाईफ टाईम यूज करणार किंवा जेव्हा गरज पडेल तेव्हाच ती काढणार. दर महिन्याला तर आपण ती काढणार नाही. ठीक आहे, मग इन्स्टॉलेशन चार्जेस हे मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होतात कारण ते नॉन रिकरिंग नेचरचे असतात आणि म्हणून त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस. आपण ही जी 1 लाखाची मशीन आणली, आपण ती मशीन आणण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्च आला 5,000 रुपये. ठीक आहे, मग हे जे ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत हे मशीन आणण्यासाठीचा खर्च आहे, परचेसचा खर्च आहे. परचेसचा खर्च हा मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. मग त्यामुळे ट्रान्सपोर्ट चार्जेस याच्यातच प्लस होणार. आपल्याला मशीन गाडीमध्ये ठेवण्यासाठी, गाडीतून उतरवण्यासाठी लेबर आणावे लागले, त्या लेबरला आपण 2,000 रुपये दिले. ठीक आहे, मग हे सुद्धा त्याच्यामध्ये मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. हा सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर. इरेक्शन चार्जेस म्हणजेच इन्स्टॉलेशन चार्जेस असतात. आणि इन्शुरन्स म्हणजे काय, जर समजा आपण ही मशिनरी सेफली आपल्या फॅक्टरीपर्यंत यावी यासाठी आपण इन्शुरन्स काढला, तो काढला 10,000 रुपयाचा. मग आपण 10,000चा इन्शुरन्स काढलेला आहे, मग हे सुद्धा कशामध्ये प्लस होणार, या मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. ठीक आहे, मग आता टोटल मशीनची कॉस्ट किती झाली, आपण ह्याच्यामध्ये काय काय धरलं, कॉस्ट प्राईस, त्यानंतर इन्स्टॉलेशन किंवा इरेक्शन चार्जेस आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस, लेबर चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस. ठीक आहे, तर मशीन आणताना जे जे चार्जेस आपल्याला लागलेले तर ते सगळे नॉन रिकरिंग नेचरचे, कारण हे खर्च आपण दरवर्षी करणार नाही, हे फक्त आपल्याला ती मशिनरी आणताना लागलेले. ठीक आहे, त्यामुळे ते सगळे काय कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे ते या मशीनच्या कॉस्टमध्ये सगळे प्लस होणार. मग याच्यामुळे हे कोणते एक्सपेंडिचर आहेत, हे आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेस इन्कर्ड ॲट द टाइम ऑफ परचेस. फिक्स असेट परचेस करताना जे काही एक्सपेन्सेस लागलेत, उदाहरणार्थ इन्स्टॉलेशन चार्जेस, ट्रान्सपोर्ट चार्जेस, लेबर चार्जेस, इरेक्शन चार्जेस, इन्शुरन्स. ठीक आहे, तर हे सगळे त्या मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. ठीक आहे, ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. मग कॅपिटल एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल काय आहे, फिक्स असेट आपण परचेस केली, त्याच्यामध्ये ॲडिशन केलं, रिनोव्हेशन केलं आणि एखादी फिक्स असेट आपण परचेस केली तर तेव्हा आणताना ती फिक्स असेट फॅक्टरीमध्ये आणताना किंवा आपल्या बिझनेसपर्यंत आणताना, वर्क प्लेसपर्यंत आणताना जे इन्स्टॉलेशन चार्जेस लागले, ट्रान्सपोर्ट चार्जेस, लेबर चार्जेस, इरेक्शन चार्जेस आणि इन्शुरन्स, तर हे सगळे त्या कॉस्टमध्ये प्लस होणार ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे, मग हे आले लक्षात एक्झाम्पल ऑफ कॅपिटल एक्सपेन्सेस.
आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारलं जातं, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे, मग हे ओळखण्यासाठी, हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचरची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ती जर तुमची कन्सेप्टच क्लिअर नसेल तर तुम्हाला हे डिफरन्सिएशन करता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या कन्सेप्ट डीपली अभ्यासाव्या लागतील. ठीक आहे, मग कॅपिटल एक्सपेंडिचरचे आपण एक्झाम्पल बघितले. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, ज्या एक्सपेंडिचरचे बेनिफिट आपल्याला लॉंग टर्म बेनिफिट्स मिळतात, जे नॉन रिकरिंग नेचरचे असतात आणि ज्यांचे बेनिफिट आपल्याला मोर दॅन 1 अकाउंटिंग इयर मिळत असतात. ठीक आहे, तर हे झाले कॅपिटल एक्सपेंडिचर. आता दुसरा प्रकार बघू आपण, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर एक्सपेंडिचरचा दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे ॲन एक्सपेन्सेस विच अरायझेस आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस फर्म. बिझनेसच्या रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन करताना जे काही खर्च होतात तर किंवा रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन करत असताना जे काही खर्च होतात तर याला काय म्हणतात, याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे खर्च करावे लागतात किंवा रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन करताना जे खर्च उद्भवतात तर त्यांना काय म्हणतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर द डे टू डे रनिंग ऑफ द बिझनेस, दीज आर रिकरिंग अँड प्रोव्हाइड शॉर्ट टर्म बेनिफिट्स युजली विदिन 1 year और 1 अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे, मग हे एक्सपेन्सेस कधी इनकर्ड होतात, बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना हे खर्च उद्भवत असतात. आणि हे खर्च कसे असतात, रिकरिंग नेचरचे असतात. हे खर्च कोणते असतात, हे रिकरिंग नेचरचे असतात आणि हे बिझनेसला शॉर्ट टर्म बेनिफिट्स प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, मग तो शॉर्ट टर्म बेनिफिट पिरियड कोणता असतो, 1 year और 1 अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे, 1 अकाउंटिंग इयर और 1 अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे, एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर द डे टू डे रनिंग ऑफ द बिझनेस, बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी पूर्ण करताना जे खर्च उद्भवतात त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. त्यांचं नेचर काय, ते रिकरिंग नेचरचे असतात, म्हणजे दर महिन्याला ते खर्च पेड करावे लागतात किंवा दर वर्षाला पेड करावे लागतात. सॅलरी आपण देतो स्टाफला तर ती दर महिन्याला द्यावी लागते. वेजेससुद्धा आपल्याला कसे दर महिन्याला द्यावे लागतात किंवा ॲज पर प्रोडक्शन वेजेस द्यावे लागतात. त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंगचा खर्च दरवर्षी करावा लागतो. ऑडिटर्स फीस आपल्याला दरवर्षी द्यावी लागते. डेप्रिसिएशन आपल्याला दरवर्षी चार्ज करावं लागतं. तर हे सगळे खर्च काय, हे रिकरिंग नेचरचे, दरवर्षी किंवा दर महिन्याला पर्टिक्युलर पिरियड संपल्यानंतर ते आपल्याला द्यावेच लागतात. तर याला रिकरिंग नेचरचे म्हणतात, जे खर्च आपल्याला परत करावे लागतात. ठीक आहे, आणि हे खर्च आपल्याला कोणते बेनिफिट्स प्रोव्हाइड करतात, शॉर्ट टर्म बेनिफिट्स प्रोव्हाइड करतात. शॉर्ट टर्म बेनिफिट्स म्हणजे कोणते, जे बेनिफिट्स आपल्याला विदिन 1 year मिळत असतात किंवा 1 अकाउंटिंग पिरियड मिळत असतात, याला शॉर्ट टर्म बेनिफिट म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी किंवा रेग्युलर बिझनेस ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी बिझनेसच्या डे टू डे रनिंगसाठी जे खर्च आपण करत असतो तर ते कोणते खर्च आहेत, ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत. ते रिकरिंग नेचरचे असतात आणि याचे आपल्याला शॉर्ट टर्म बेनिफिट्स मिळत असतात. आणि ते शॉर्ट टर्म बेनिफिट किती पिरियडसाठी असतात, विदिन 1 year किंवा विदिन 1 अकाउंटिंग पिरियड. ओके, मग याचे एक्झाम्पल काय, याचे एक्झाम्पल आहे सॅलरी, रेंट, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, वेजेस. ठीक आहे, सॅलरी दर महिन्याला आपल्याला द्यावी लागते, रेंट दर महिन्याला द्यावा लागतो. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे आपण काय परचेस किती केले, ओपनिंग स्टॉक किती आहे, परचेस किती आहे, त्यानंतर वेजेस किती आहे, म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला जे सगळे डिटेल्स लिहितो, म्हणजे आपलं प्रोडक्शन करण्यासाठी लागलेला खर्च तिथे असतो. आणि इथे आपलं रेव्हेन्यू असतं, प्रोडक्शनपासून आपल्याला जे रेव्हेन्यू मिळतं म्हणजे जे सेल्स असतं ते असतं. ठीक आहे, मग याच्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट काढत असतो. सेल्समधून ह्या सगळ्या गोष्टी वजा केल्या, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड वजा केली की आपला काय येतो, प्रॉफिट येतो. ठीक आहे, मग ही जी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, आपण ज्या वस्तू विकलेल्या आहेत त्या वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी जो खर्च लागलेला आहे, ठीक आहे, मग त्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणतात. आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड हा सुद्धा एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. मग या ठिकाणी आपण सॅलरी, रेंट, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, वेजेस हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. An expenditure which is incurred during an accounting period but is applicable either wholly or partly to future period. ठीक आहे, an expenditure which incurred during accounting period, एका अकाउंटिंग पिरियडमध्ये आपण तो खर्च केलेला आहे पण तो आयदर होलली, एकतर तो पूर्णतः फ्युचर पिरियडचा आहे किंवा पार्टली फ्युचर पिरियडचा आहे. ठीक आहे, मग अशा खर्चाला काय म्हणतात, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जर समजा आपण ॲडव्हर्टाइजमेंट पेड केली,
ॲडव्हर्टाइजमेंट आपण 3 वर्षासाठी खर्च केला 6,000 रुपये. ठीक आहे. हां, हे 6,000 3 वर्षासाठी आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी किती झाले? 2,000 पर इयर झाला खर्च. ठीक आहे. मग आपण एका वर्षाला किती चार्ज करू शकू? एका वर्षाला आपल्याला फक्त 2,000 चार्ज करता येईल. मग जर समजा आपण या अकाउंटिंग पिरियडमध्ये 2,000 रुपये चार्ज केले, मग उरले किती? 4,000. मग ते जे 4,000 मग आपण काय घेतलं? PLच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट किती घेतले? 6,000. ठीक आहे. याच्यामध्ये लेस प्रीपेड आपण करणार. लेस प्रीपेड किती केले? 4,000. ठीक आहे. आणि 2,000 रुपये आउटरला आपण PLच्या डेबिटला दाखवून दिले. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण 2,000 रुपये दाखवले. आता हे जे 4,000 आहेत हा झाला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. खर्च आपण एकदाच केला, 6,000 रुपये खर्च एकदाच केला, पण यातला 4,000 फ्युचर पिरियडचा आहे. मग हे जे 4,000 आहेत हे फ्युचर पिरियडचे आहेत, मग याला आपण म्हणणार डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट दाखवणार किंवा ॲडव्हर्टाइजमेंट पेड इन ॲडव्हान्स दाखवणार. किती? 4,000 तिथं दाखवणार. मग हा खर्च कोणता झाला? हा झाला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके. दीज एक्सपेन्सेस इनिशियली ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बट हुज बेनिफिट एक्सटेंड ओव्हर सेव्हरल अकाउंटिंग पिरियड. दीज आर रिटर्न ऑफ ग्रॅज्युअली ओव्हर देअर युजफुल लाईफ. आता हे जे एक्सपेंडिचर आहेत आपण इनिशियली ट्रीटेड, सुरुवातीला आपण ते कसे ट्रीट करतो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून दाखवतो. बट हुज बेनिफिट एक्सटेंड ओव्हर सेव्हरल अकाउंटिंग इयर. पण त्यांचे बेनिफिट्स आपल्याला एका वर्षापुरते नसतात, त्यामुळे त्याला आपण रेव्हेन्यू ट्रीट करू शकत नाही. आणि आपली अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट काय सांगते? आपण जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलेले, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बनवले, याच्या खाली हे आपण एक लाईन लिहिलेली आहे फॉर द इयर एंड डेट 31 मार्च 2013. ठीक आहे. मग आता जर समजा आपले जे खर्च आहेत 31 मार्च 2013च्या आधीचे जे खर्च आहेत त्या डेटपर्यंतचेच खर्च आपण तिथे दाखवतो. ठीक आहे, दाखवतो. मग ते पेड केलेले असतील किंवा नसतील. जर समजा ते खर्च आपण पेड केलेले आहेत ऑलरेडी पण त्या पिरियडच्या नाहीत, त्या पिरियडच्या पुढचे आहेत. ठीक आहे. 31 मार्च 2013च्या पुढचे आहेत ते खर्च, तर ते आपण कुठे दाखवणार? ते बॅलन्स शीटला दाखवणार. आणि बॅलन्स शीटला दाखवल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? फिक्टिशियस असेट. ओके. आणि फिक्टिशियस असेट म्हणजेच काय असतात? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतं. आणि या खर्चाचे बेनिफिट्स आपल्याला एक्सटेंड ओव्हर सेव्हरल अकाउंटिंग पिरियड, या खर्चाचे बेनिफिट्स आपल्याला पुढच्या पिरियडमध्ये मिळत असतात. दीज आर रिटर्न ऑफ ग्रॅज्युअली. आता या ठिकाणी जर समजा आपण ॲडव्हर्टाइजमेंटवर हेवी खर्च केलेला आहे, जर समजा आपण ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 एकाच वेळेला केलेली आहे, ठीक आहे, तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला काय करावं लागेल? पर्टिक्युलर पिरियड नंतर हळूहळू रिटर्न ऑफ करावं लागेल. ग्रॅज्युअली ती रिटर्न ऑफ करावी लागेल. फक्त एकाच वर्षाला आपल्याला ती चार्ज करता येणार नाही. हे एक्झाम्पल कशाचं झालं? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं एक्झाम्पल. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल्स काय? एक्सटेन्सिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन्स, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट. आपण जर एखाद्या प्रॉडक्टच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर आपण जर समजा 10,000 रुपये खर्च केला, तर तो खर्च आपण त्या प्रॉडक्टच्या लाईफमध्ये एकदाच करणार. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तो खर्च आपण काय करणार? आता जर समजा आपण 10,000 रुपये खर्च केले, 10 वर्षासाठी आपण ते प्रॉडक्ट चालवणार, तर तो खर्च 10 वर्षामध्ये डिवाइड होतो. आणि जर त्याच्यातला 1,000 आपण दरवर्षी रिटर्न ऑफ करत जाणार. ठीक आहे. रिटर्न ऑफ ग्रॅज्युअली ओव्हर देअर युजफुल लाईफ. मग ते खर्च आपण हळूहळू रिटर्न ऑफ करत जाणार. मग हे खर्च कोणते झाले? हे झाले डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर लॉन्चिंग एक्सपेन्सेस ऑफ न्यू प्रॉडक्ट. एखादा न्यू प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेलं आहे तर त्याचे लॉन्चिंग एक्सपेन्सेस सुद्धा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे स्थापनेचा खर्च. आपण एखाद्या नवीन कंपनी स्टार्टअप किंवा नवीन कंपनी आपण सुरुवात करतो, मग तो जो सुरुवातीचा खर्च आहे तर तो खर्च काय असतो? डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. आणि त्यानंतर अमाऊंट ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस. आपण जर समजा आत्ताच मागाशी उदाहरण बघितलं, आपण ॲडव्हर्टाइजमेंट 6,000 पेड केली, त्यातली 4,000 प्रीपेड आहे. मग हे जे 4,000 आहेत याला म्हणायचं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? अन एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड बट इज ॲप्लिकेबल आयदर होली ऑर पार्टली टू फ्युचर पिरियड. तर हे झाले डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर हे झाले कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. तर या कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.